सकाळी मी जेव्हा 6ला उठलो ना, मुलाला शाळेत सोडायचं होतं. तर मुलगा म्हणे सगळेच परिसरातील लोक काय म्हणे की बिबट्या आलेला आहे खाली म्हणून. मग आम्ही उठलो आणि संकेत गार्डनच्या सी बिल्डिंगमध्ये तो तिथे बसलेला होता. मग सगळेजण आम्ही संकेत गार्डनचे जेवढे मेंबर होते ते सगळ्यांनी तिथे पाहिलं आणि सगळ्यांनी त्यांना कॉन्टॅक्ट केला अधिकारी लोकांना. त्यांनी कॉन्टॅक्ट केल्यानंतर मग तो अधिकारी माणूस तिथं गेला फोटो काढण्यासाठी, म्हणजे बघण्यासाठी गेले. तेवढ्यात तो बिबट्या असा आवाज दिला आणि इथून एकदम फास्ट आला आणि मागच्या साईडला 10 फूटची जाळी, त्या 10 फूटच्या जाळीवरून असा फास्ट पळाला तो तर डायरेक्ट उडी मारली आणि इथं हा गाळा उघडा दिसला, त्यांना ओपन दिसला. मग हा मुलगा तिथे बसलेला होता. मग त्यांनी त्याला जाताना पाहिलं पण बिबट्याने याला नाही बघितलं. मग तेवढा तो हा एकदम फास्ट पळाला आणि त्याच्या वडिलांना सांगितलं की बिबट्या दिसल्यामध्ये. मग तेवढ्यात आम्ही दोन, किरण भाऊ आणि मी आणि आमचे जे आपले वन विभागचे काही अधिकारी होते त्यांनी ते करून ती शटर जाम होतं. मग ते किरण ठाकूर यांनी वरती चढून ती शटरला पकडलं आणि एकदम जोरात त्यांनी डाऊन केलं. तेवढ्यात ते गेलं. आणि काय केलं? मी सकाळी बसलेलो होतो, 7:30ला बिबट्या आला होता. मी इथं बसलेलो आणि असा सळगलेला तो बिबट्या. मी त्याला जाऊ दिलं, म्हटलं आणखी माझ्यावर सुटेल म्हणून जाऊ दिलं. हळूच कणी उतरलो, दरवाजा लावला आणि घरी गेलो. मग पप्पांना सांगितलं, मग पोलीस वगैरे आले. कसा होता बिबट्या? बिबट्या असा एवढी हाईट असेल त्याची, लांबा एवढा तरी असेल. काय नाव तुझं? मोहित विजय आहे. परिसरातून स्वतःच्या संरक्षणासाठी लांब जाण्याबाबत सूचना दिल्या. तेव्हापासून वन कर्मचारी, वन्यप्राणी पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी, मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तसेच अग्निशमन विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी या ठिकाणी बंदोबस्त तैनात ठेवला होता. त्यानंतर सदर बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी नाशिक येथील NGO वैभव भोगले आणि अभिजित महाले यांना पाचारण करण्यात आलं. त्यांच्यामार्फत आत्ताच बिबट्याला ट्रँक्युलाइज करून आता त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे. रेस्क्यू करून त्याची उत्तरीय तपासणी करण्यात येणार आहे. तो सुदृढ झाल्यानंतर पुन्हा एकदा निरोगी आहे किंवा कसा याची खात्री करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल. यावेळेस आमचे मानद वन्यजीव रक्षक अमित खरे सर, तिवारी सर, बंडू माहेश्वरी साहेब, खरे साहेब, खरे सर या परिसरातील वन्यजीव प्रेमींचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. त्याबद्दल या ठिकाणी सगळ्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. तसेच परिसरातील ग्रामस्थांनी पण संयम ठेवून सदर परिस्थिती व्यवस्थितपणे आम्हाला हाताळून दिली. कार्यालयाचे मालक यांनी पण आम्हाला सहकार्य केले. त्यांनी देखील त्यांचं स्टाफ मदतीला उपलब्ध करून दिला. त्याबद्दल मी वन विभागाच्या वतीने या ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो.